महामानव भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं जयंतीच्या पूर्वसंध्येला बोधिसत्व आणि मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं भव्य असा भीमध्वज फडकवण्यात आला। यावेळी सर्व भीमसैनिकांनी जोरदार घोषणा देऊन संपूर्ण चौक दणाणून सोडला। यावेळी आनंद चंदनशिवे आणि दशरथ कसबे यांनी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, बोलो भीम भगवान की जय, बोलो भीम भगवान की जय। बोल बोल जय भीम बोल, बोल बोल जय भीम बोल, तकाश बोल। प्रथमतः सोलापूर शहरातील तमाम भीमसैनिकांना तसंच सोलापूर शहरवासियांना विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 13 एप्रिल विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जल्लोषात सुरू करण्याचा कार्यक्रम बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती जयंतीच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य दिव्य असे निळे झेंडे आणि विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहाराच्या माळा, उद्या 14 एप्रिल 135वी जयंती जे भीमसैनिक व सोलापूर शहरातले सर्व धर्माचे लोक विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर मानतात त्या सर्वांसाठी येत असताना त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास न हो अशा पद्धतीनं बोधिसत्व मध्यवर्ती माध्यमातून या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा परत एकदा सर्व शहरवासियांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये अनेक बरेच भागामध्ये सोलापूर शहरातल्या हद्दवाड भाग असेल, शहरी भाग असेल, त्या भागामधल्या सर्व आंबेडकरी अनुयायांनी व सर्व जाती धर्मातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या अशा सर्वच नागरिक बंधू भगिनीकडून जी बाबासाहेबांच्या 13 तारखेपासून जी 19 तारखेपर्यंत जी सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या काळामध्ये आज पेंडॉलमध्ये प्रतिष्ठापना करण्याचा आजचा संध्याकाळचा दिवस आहे। तरी आजच्या दिनाच्या औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जी बाबासाहेबांचा हा पुतळा आहे, या पुतळ्याच्या परिसरामध्ये जी काय महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं जी नागरिकांना उद्या येण्यासाठी आणि अभिवादनाच्या अनुषंगानं जी कामं अत्यावश्यक होते ती करून घेण्यासाठी महापालिकेने सर्वत्र परीने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि मध्यवर्तीच्या माध्यमातून जी काय अडचणी होत्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी येण्यासाठी ती सगळ्या दूर करण्यात आलेल्या आहेत। ह्या चौकामध्ये सर्वत्र एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण करण्याचा दृष्टिकोन मध्यवर्ती महामंडळाचा होता। त्या अनुषंगानं आम्ही या परिसरामध्ये प्रत्येक भागामध्ये सुशोभीकरण करून त्या भागामध्ये जास्तीत जास्त हा परिसर कसा जयंतीच्या काळामध्ये चांगला दिसला पाहिजे हा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उद्या ज्याला सुरुवात होणारा 14 एप्रिलचा दिवस आहे उद्या, त्या 14 एप्रिलच्या अनुषंगानं मी सोलापूर शहरवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारताला संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून आज 75 वर्ष भारताला स्वतंत्र होऊन झाले। एक संघ भारत देश या ठिकाणी मजबूत या ठिकाणी राहिला असेल ते फक्त संविधानामुळे आणि बाबासाहेबांनी नेलेल्या या संविधानामुळेच या ठिकाणी राहिलेलं आहे। तरी सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी या पुतळ्या परिसरामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहणारच आहेत। तरी सर्व जाती धर्माच्या लोकांना मी एवढंच सांगतो की बाबासाहेबांनी मानवमुक्तीचा लढा या ठिकाणी केलेला आहे। अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण सोलापूरकरांनी एकवट आहोत हीच भावना या आपल्या माध्यमातून व्यक्त करतो।